सप्तशृंगी गडावर बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी रात्रीपासूनच भाविकांचे लोंढेंच्या लोंढे दर्शनासाठी दाखल होत असून पहाटेपासूनच गड परिसरात मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. पहाटे 5 वाजल्यानंतर भाविकांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली, ज्यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला होता. भाविकांचे दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी पायऱ्यांमध्ये ठिकठिकाणी बॅरिकेड्स बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र लाखोंच्या संख्येने भाविक गडावर पोहोचल्यामुळे पोलीस प्रशासन, मंदिर ट्रस्ट व आपत्ती व्यवस्थापन विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. मंदिराच्या गाभाऱ्यातून ते पाटील चौक, दवाखाना आणि वेटिंग हॉल पर्यंत सर्वत्र बाऱ्यांचे जाळे उभे करण्यात आले होते. पण दुर्दैवाने वेटिंगच्या हॉलच्या खाली एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे तेथे भाविकांची चेंगराचेंगरी झाल्याचे दृश्य दिसून आले. जुनी आणि मोडकीस आलेली बॅरिकेड्स काही ठिकाणी तुटल्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध, महिला आणि पुरुष यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण गोंधळामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मंदिर ट्रस्ट व पोलीस प्रशासनाचे नियोजन अत्यंत अपुरे आणि बेजबाबदार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. भवानी चौकात लावलेल्या बाऱ्यामुळे परिसरातील भाविकांचे व्यवहार ठप्प झाले असून दुकानांच्या पुढे ग्राहक येणेही बंद झाले आहे. दरम्यान बोल अंबा माते की जय, बोल मेरी मैया अंबे मैया की जय, परशुराम बाळा की जय, मार्कंडेय ऋषी महाराज की जय अशा गगनभेदी जय घोषणांनी संपूर्ण सप्तशृंगीगड दुमदुमून निघाला गेला होता. भाविकांची श्रद्धा आणि भक्ती आभाळाला भिडलेली असली तरी प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे त्यांच्या सेवेत मात्र मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. भाविकांची सुरक्षितता व सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अतिदक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण.